नमस्कार मंडळी, नीलम आर्ट अँड ब्लॉगमध्ये मी नीलम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत, म्हणजे मला वाटतं 4-5 दिवस झाले असेल आपले व्हिडिओ येत नाही आहेत. त्यामागेही कारण आहे. आणि एक व्हिडिओ आला असेल मला वाटतं त्या घटना घडल्यानंतर, जो शेड्यूल होता तो काही मी म्हणजे हे नव्हता केला, शेड्यूल होता. ॲक्च्युली खूप सारे व्हिडिओ मी ह्या आधी शूट करून ठेवलेले आहेत, पण ते अपलोड करायची माझी इच्छा नाही झाली. सो म्हटलं चला थोडे दिवस जाऊ दे, या सगळ्यातून आपण बाहेर येऊ आणि मग आपण व्हिडिओ अपलोड करू. आता जे माझे रिलेटिव्स आहेत किंवा माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे नेमकं काय झाले, काय घडलं आहे. आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणतात, ते खरं आहे. कारण आणि आपण काही गोष्टी एक्सपेक्ट पण करू शकत नाही की असं काही झालं असेल, किंवा कोणाची म्हणजे मला वाटतं कुणाच्या मनात नसताना काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ज्या व्हायला नको पाहिजेत. तशीच एक गोष्ट घडली जी आमच्या फॅमिलीच्या रिलेटेड होती, आणि ही गोष्ट या गोष्टीने आमची संपूर्ण फॅमिली जी आहे ते हादरून गेले. सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे ना थोडं म्हणजे असं मेंटली डिस्टर्ब झाले होते. मी काय करू मला समजत नव्हतं, व्हिडिओ टाकू न टाकू किंवा काय करू मला वाटत नव्हतं. पण शेवटी काम आहे, प्रत्येकाचं जसं काम आहे तसं हे माझं काम आहे, व्हिडिओ अपलोड करणे किंवा तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणे. जे काम आहे ते करायलाच पाहिजे, ते आपण नाही थांबवू शकत. आणि म्हणून म्हटलं चला व्हिडिओ टाकूया आणि तुम्हाला सांगूया नेमकं काय घडले. आणि उद्यापासून आपल्या रेग्युलर व्हिडिओ पण येतील. जे काय मी शूट केलेत यापूर्वी ते व्हिडिओ असतील, आणि इथून पुढे मग आपलं व्हिडिओ रेग्युलर येतील. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे, आमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही नवीन मेंबर बघितला असेल, शिवन्या. शीतलच्या लग्नाचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, शीतलच्या हळदीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये शिवन्याशी मी अटॅच होते. शिवन्या ही अहुनच्या मावस भावाची मुलगी आहे, छोटीशी आहे, नाही होती. ॲक्च्युली काय मी कसं बोलू मला समजत नाही आहे. शिवन्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये किंवा लग्नाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किती खेळून मिळून मिसळून होती, आणि आम्ही सगळ्यांनी किती एन्जॉय केला होता तिच्या सोबत. मी हळदीमध्ये डान्स केला होता तिच्यासोबत. हळदीमध्ये आम्ही भरपूर डान्स केला होता तिला, खूप सारा एन्जॉय केलं, आणि लग्नामध्ये मज्जा मस्ती केली होती तिच्यासोबत. ते 2 दिवस आम्ही तिच्याशी अटॅच्ड होतो. हे एक फॅमिली फंक्शन होतं, त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र होतो, त्यामुळे सगळ्यांशी एकमेकांशी अटॅचमेंट झाली होती. जन्मानंतर शिवन्या गावी होती, लग्नाच्या निमित्त ती मुंबईला आली. 1 महिना नाही झाला तोपर्यंत ही एक अशी सॅड न्यूज झाली. का झालं, कसं झालं कुणालाच नाही कळलं खरं सांगायचं तर. ॲक्च्युली डॉक्टरांनी जे रिझन दिलं त्या रिझन कोणालाच पटण्यासारखं नाही आहे. आणि अचानक घडलं हे सगळं, काय घडलं ते. आणि लग्नामध्ये आम्ही सगळे एकमेकांशी अटॅच होतो, त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी वेळ घालवला होता. त्यामुळे शिवण्याशी सगळेच जण आम्ही तेवढा वेळ घालवला होता. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही लग्नामध्ये किंवा हळदीमध्ये शिवण्याला भेटलो होतो. मग आपल्याकडे एक रिच्युअल्स असते की बाळाला बाळंतविडा घेऊन जाणं किंवा हे करणं. तर एक संडेला म्हणजे लग्न झाल्यानंतर एक संडे सोडला असेल, त्याच्यानंतर आम्ही त्या संडेला शिवण्याला भेटायला गेलो. तिला भेटलो, म्हणजे भेटायला म्हणजे इन द सेन्स बाळंतविडा घेऊन गेलो, आणि दिवसभर त्यांच्यासोबत इथं घालवला किंवा हे केलं. त्या दरम्यान आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की तिला काही प्रॉब्लेम आहे किंवा आजारी आहे किंवा काय. नॉर्मल बाळ होतं, छान खेळत होतं सगळ्यांशी, मजा म्हणजे सगळ्यांशीच हे कळत होतो. मी तिथे गेल्यानंतरची जी क्लिप आहे ती तुम्ही बघितली असेल. सॉरी, आम्ही तिथे गेल्यानंतर जे काही घडलं ते तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्येच दाखवणार आहे. कारण
तो व्हिडिओ मी आदल्या दिवशी एडिट केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला ही न्यूज मिळाली. माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती की 8-10 दिवसात अशी एखादी गोष्ट घडू शकते. 8-10 दिवसाचे प्रश्नच नाही. रात्री 11 वाजेपर्यंत बाळ व्यवस्थित होतं, त्या काही झालं नव्हतं. तो छान सगळ्यांशी खेळलं होतं. आज सकाळी उठून ते बाळ नाही आहे. आम्ही इतके लांब असून आम्हाला हा जो धक्का आहे ना तो खूप मोठा आहे. तर बाळाच्या आईवडिलांना किती त्रास होत असेल, कल्पनेच्या पलीकडचं आहे सगळं. 10 दिवस झाले होते आम्ही तिला भेटून येऊन, 10 दिवस झाले होते आणि माझे व्हिडिओ पेंडिंग्स होते म्हणून मी व्हिडिओ एडिट केला नव्हता तिकडे जाऊन आलेला. पण आम्ही तिथे गेलो, सगळ्यांनी तिच्यासोबत वेळ घालवला, मजा मस्ती केली. माझ्या सासूबाई सोबत होते, आम्ही सगळ्यांनी एकत्रित वेळ घालवला होता. एक खाल्लायचं आता तोंडात आहे थांबा, आता तोंडात थांबा नको. नंतर द्या, नाहीतर जेवणार नाही ते. तिकडे जाऊन बसला असं माझं ओळखल्यान वाटतंय असं वाजव असं असं. नाही जाणार, इकडंच लक्ष आहे. ए शिवन्या, ए शिवन्या, बोलो बाबूला. या इकडे. आता थांबा, मी ओळख करून घेतो आणि नंतर मग सगळ्यांच्याकडे येतो. निधी जरा कोणीच विश्वास नाही बसणार. म्हणजे अचानक हे असं सगळं घडलं. माझ्या सासूबाई आले होते, आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो होतो. सगळ्यांनी वेळ घालवला होता एकमेकांच्या सोबत. आणि ज्या वेळेला आम्ही आलो नंतर मग मी तो व्हिडिओ एडिट करायला घेतला, तर हे असं झालं. तर झालं काय कोणालाच माहीत नाही. ॲक्च्युली तिने आदल्या दिवशी रात्री नॉर्मल आपलं जे काय रुटीन त्यांचं असं ते केलं होतं. बाळ छान झोपलं होतं आणि सकाळी उठून बघितलं ते कोणालाच कळणार नाही की बाळाला काय झालं. अचानक त्याच्या तोंडातून फेस वगैरे आला आणि बाळ नव्हतं. तिथून डॉक्टरकडे नेलं, पण तिथे जाईपर्यंत ते आधीच हे झालं होतं, त्यामुळे तिकडे जाईपर्यंत पण काहीच नव्हतं. त्यानंतर बाळाचं डॉक्टरांनी म्हणजे बाळाला काय झालं नेमकं हे जाणून घेण्यासाठी त्याची टेस्ट वगैरे करण्यात आली, जे काय करतात ते सगळ्या गोष्टी. त्यात कळलं की बाळाला निमोनिया होता. आता बाळाला कोणतेच सिम्पटम्स नव्हते निमोनिया असण्याचे, किंवा ताप नव्हता, सर्दी खोकला नव्हता. हां, खोकला वगैरे सर्दी आम्ही ज्या वेळेला भेटायला गेलो 8-10 दिवसापूर्वी त्यावेळेला त्याला थोडंसं सर्दी खोकल्याचं जाणवत होतं, पण त्यांनी औषधं वगैरे दिली होती, सगळं चालू होतं. बाळ नॉर्मल होतं, अजिबात असं म्हणजे जास्त काहीतरी खोकते किंवा असं काहीच नव्हतं. बाळ नॉर्मल होतं. नॉर्मल त्यांनी त्याचं जे काही रुटीन होतं ते सगळं केलं होतं आणि ते झोपलं होतं. आणि सकाळी उठून हे असं अचानक घडलं. हे जे काही झालं हे कोणीच आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं असं काही होईल. आणि सकाळी हा मेसेज येणं किंवा फोन येणं की असं झालं आहे, सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली. अजूनही ह्या दुःखातून आम्ही सगळे रिकवर नाही झाले. आम्ही तेवढे लांब नव्हते, 1-2 ते 3 वेळा बाळाशी भेट झाली होती, पण जेवढी अटॅचमेंट त्याच्याशी झाली होती ना ते नाही आपण हे करू शकत. आणि आय होप त्या आईला, कारण एखाद्या बाळाला 9 महिन्या पोटात वाढवणं, 6-7 महिने ते बाळ आपल्या सोबत असणं किंवा त्याच्याबरोबर वेळ घालवणं आपण नाही बदलू शकत, किंवा ज्या घटना घडल्यात त्या आपण नाही बदलू शकत. मी एवढीच अपेक्षा करेन की नम्रताताईंनी यातून वेळेत लवकरात लवकर बाहेर यावं, म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलाकडे लक्ष द्यावं. कारण झालेल्या गोष्टी आपण नाही बदलू शकत, किंवा ज्या गोष्टी घडल्यात त्याच्या पाठोपाठ आपण पण नाही जाऊ शकत. जे झालंय ते बदलूही शकत नाही, पण जे आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवणं आणि त्यांना आपला वेळ देणं, त्यांच्यासाठी जगणं हे खूप
इम्पॉर्टंट आहे. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यांना, पण त्या दुःखातून त्या लवकरात लवकर सावराव्यात अशा आमच्या अपेक्षा आहे. बरं, आम्ही या सगळ्यातून त्यांना बाहेर काढण्याचा किंवा सगळा प्रयत्न करतोय. आय होप त्या लवकर यातून बाहेर येतील. आणि शिवण्याच्या काही क्षण माझ्यासोबत मी जे कॅप्चर केले होते, माझ्याकडे जे क्षण तिचे होते ते मी पुढे अटॅच करेन. शिवण्या कशी होती आमची, म्हणजे तिच्यासोबत मी जो वेळ घालवला होता तो पुढे मी या क्लिपमध्ये ॲड करेन. कारण ही एक आठवण आहे जी आमच्यासोबत कायम राहील. आणि तिच्या आठवणी कायम राहणारच आहेत. प्रत्येक वेळेला तिची आठवण निघणार आहे. खूप मोठं दुःख होतं हे. म्हणजे एखादं बाळ फक्त 6 महिन्याचं आपल्याला सहवास लाभणं, बाळ जन्माला येण्यापासून ते वाढवण्यापर्यंत काय कष्ट करावे लागतात, काय कष्ट घ्यावे लागतात, त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यामुळं नम्रताताईला यातून बाहेर काढणं एवढंच आमचं आता टार्गेट आहे. झालेल्या गोष्टी आम्ही नाही बदलू शकत. आणि शिवण्याच्या ज्या काही आठवणी आहेत त्या मी पुढे कॅप्चर करेन, तुम्ही बघा. एक आठवणींचा व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हो, त्यानंतर उद्यापासून आपले सगळे रेग्युलर व्हिडिओ येतील. यानंतर म्हणजे आम्ही तिकडून आल्यानंतर माझा बर्थडे झाला होता, तो एक व्हिडिओ शूट केलेला आहे. 2-3 व्हिडिओ आहेत जे मी शूट केले, ते उद्यापासून रेग्युलर येतील. मी 4-5 दिवस मी काहीच टाकलं नाही, कारण माझी मनस्थिती खरंच नव्हती या सगळ्या करून. कारण बाळाशी मी पण तितकीच अटॅच झाले होते. 2-3 वेळा जरी भेट झाली असली तरी मी खरंच खूप अटॅच झाले होते त्या बाळाशी. कारण आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळ्यात लास्टचा मेंबर होता तो. आणि जे झालं ते खरंच खूप चुकीचं होतं. जे काही झालं ते आपण नाही बदलू शकत. आणि शिवण्याच्या आठवणी मी पुढे अटॅच करते. नम्रताताईंना एकच अपेक्षा आहे, मला या सगळ्यातून, या दुःखातून सावरण्याला वेळ लागेल. हे दुःख खूप वेगळं आहे, कारण अशी घटना आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच घडली. वयच होतं, वयानंतर मुलं हे होतात. माझ्या बहिणीची मुलगी हे झाली, तो एक क्षण आणि हा एक क्षण, हे 2 क्षण असे होते माझ्या आयुष्यातले की मी नाही हे करू शकत. एखाद्याला जन्म मिळावा तर त्याला त्या जन्माचा पूर्ण अनुभव घेता आला पाहिजे, किंवा त्यांनी ते जगलं पाहिजे आणि त्यानंतर झालं पाहिजे. पण आयुष्य न बघता किंवा जग न बघताच अर्ध्यावरती साथ सोडणं खूप कठीण आहे. माझ्या बहिणीची मुलगी 14 वर्षाची होती, तिनेही आम्हाला अर्ध्यावरती सोडलं आणि शिवण्याने अर्ध्यावरती सोडलं. खरंच खूप कठीण आहे. एक आई म्हणून खूप कठीण आहे. असो, जे झाले ते आपण नाही बदलू शकत. आणि उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. शिवण्या इकडे बघ, इकडे बघ. हाय फ्रेंड्स, ही बघा आमची शिवण्या. ऐकलं बघा, ही बघा, ही बघा मारते. इकडे बघ, इकडे बघ, हे बघ, ही बघ शिवण्या, ही बघ शिवण्या, 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 शिवण्या. हाय 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 हाय. कोण आहे? शिवण्या आहे. हाय कर, हाय हाय. अगं बाई, भूक लागले हो. हे बघ, नाचाय पाहिजे तिला पण. झिंगी 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 चावाले बघ कसं. अगं चावू नको गे, चिची आहे, चिची आहे.
हात दे मध्ये बघा पाठवा मावशी बोलते पण आहोंचे मामा मामी आहेत.